वडील, मुलगी आणि सायकल हे त्रिकूट तुमचं कसं काय तयार झालं? पण त्या दिवशी काय माहित नाही, त्याने खूप मनावर घेतलं आणि ती सायकल चालवतच राहिली. आणि तू सुटतेस लिटरली, तेव्हा तुझा विचार काय असतो? तुला काय वाटतं? अंदाजे तरी 30-35 स्पीड तिचा असतो. घरी आलो की घरची अशी ओळखत नसायची, एवढे आम्ही चिखलाने माखलेलं असेल. अंडर 10 मध्ये मुलांसोबत तिचा कॉम्पिटिशन होतं. त्यांच्यामधले तुला स्ट्रॉंग पॉईंट कुठले वाटतात? म्हटलं माझ्या मुलीची ताकद मला माहिती आहे, तो शांतारा म्हटला. तुम्ही दोघं कधी एकत्र रेस करता? जेव्हा ती रेस आतमध्ये येते, मी लिटरली त्या कॉर्नरला उभा राहिलो आणि एवढा जोराने ओरडलं असेल ना. आम्ही सायकल प्रेमी. हाय, मी अवधूत यरगोळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्राच्या पुढच्या भागामध्ये. तुम्हाला तुमच्या पहिल्या सायकलची शपथ आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण एका बाप लेकीची सायकल प्रेमावरची गोष्ट बघणार आहोत. हे आहेत प्रवीण पाटील आणि सान्वी पाटील. प्रवीण पाटील खरं तर हे सायनमधले आणि एका रुग्णालयामध्ये ते ऑपरेटर असिस्टंट म्हणून काम बघतात, पण त्याच्याही पलीकडे सायकल क्षेत्रामधला त्यांचा अनुभव, त्यांचं कर्तृत्व हे फार मोठं आहे. नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स 43व्या स्पर्धेमध्ये त्यांनी 2 सिल्वर मेडल्स आणि 1 ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर नागपूर ते सातपुडा या स्पर्धेमध्ये चक्क त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. 252 किलोमीटरचं जवळजवळ ते अंतर आहे. इतक्या मोठ्या अंतरामध्ये त्यांची मुलगी जी आहे सान्वी, तिला चिपळूणच्या एका स्पर्धेमध्ये 10 वर्षाखालील पहिली मुलगी म्हणून उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे. कस्टम पॉईंटच्या स्पर्धेमध्ये तिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे 10 वर्षाखालील स्पर्धेमध्ये. महिला खुला गटामध्ये 2य क्रमांक मिळालेला आहे. अशी ही बापलिकीची जोडी आहे आणि त्यांची नेमकी गोष्ट काय आहे ती आता आपण बघणार आहोत, उलगडणार आहोत. वळूया त्यांच्याकडे. प्रवीण सर, तुमचं हार्दिक स्वागत या इंटरव्ह्यू सत्रामध्ये. हाय सान्वी, स्वागत तुझं सुद्धा. सुरुवातीला मला तुम्ही सांगा की वडील, मुलगी आणि सायकल हे त्रिकूट तुमचं कसं काय तयार झालं? म्हणजे झालं असं की आम्ही देखील सायकल स्पर्धा आयोजित करतो आणि ज्यावेळेस आम्ही सायकल स्पर्धा आयोजित केलेली त्यावेळेला ही होती 9 वर्षाची. त्यामुळे हिला त्या स्पर्धेत सहभाग तर करताना आला, कारण आम्ही क्रायटेरिया ठेवलेला 10 वर्षावरील. तर त्यावेळेला माझ्या पुतणीने तिथे सहभाग केलेला. तिची सायकल स्पर्धा झाली, त्यानंतर ती सायकल घेऊन आमच्या घरी आली. तर त्यावेळेस सान्वीने कॉलनीतील समोरील मैदानात ते सायकल चालवायची सुरुवात केली. थोडीफार सायकल येत होती, पण त्या दिवशी काय माहित नाही, त्याने खूप मनावर घेतलं आणि ती सायकल चालवतच राहिली आणि पूर्णतः व्यवस्थित अशी बॅलन्सिंग करून स्पीड वगैरे मेंटेन करून ती चालवायला लागली. मग ते मी बघितलं की हिच्यातही हा गुण आता आलेला आहे, तर म्हटलं सुरुवात करायला हरकत नाही. आणि मग काही दिवसांनी एका मित्राने मेसेज टाकला की अशी सायकल आहे आपल्याकडे. तर म्हटलं चला हिच्यासाठी एक रोड बाईक घेऊया. तेव्हा तिला एक रोड बाईक घेऊन दिली. म्हटलं मी एकटा तर प्रॅक्टिस करतोयच, माझी देखील रोड बाईक आहेत, कार्बनची आहे, विदेशी बनावटीची. तर म्हटलं चला हिच्यासाठी पण घेऊया. आता ती प्रथमच तशी सायकल चालवणार होती. मग कॉलनीतच सुरुवात केली तिने. थोडी चालत मग तिला हळूहळू हायवेला घेऊन गेलो. हायवेवरील तिचा तो पहिला अनुभव असेल की रोड बाईक घेऊन ती तेवढी बाहेर आली. त्यावेळेला तिला एवढं सांगितलं की व्यवस्थितपणे माझ्या बरोबर सायकलच्या पाठीमागेच तुला राहायचं आहे. तसा आम्ही प्रवास करून तिची सुद्धा एक आवड सुरू झाली. बरं सान्वी, मला सांग, तू आतापर्यंत एवढ्या स्पर्धा जिंकल्यात, बरोबर? अनेक ठिकाणी तू सायकलवरनं जातेस आणि आता मला तुझ्या वडिलांनी मगाशी सांगितलं की ते तुला टार्गेट देतात, एक सेट करतात आणि सांगतात तो जो सायकल स्वार चाललाय त्याला अमुक ब्रिज लागेपर्यंत तुला ओव्हरटेक करायचंय आणि तू सुटतेस लिटरली. तेव्हा तुझा विचार काय असतो? तुला काय वाटतं? कसं तू त्याला ओव्हरटेक करतेस? आता याला पकडूनच काढायचंय, बाबा म्हणाले. तो ब्रिज याच्या आधी याला कव्हर करणार आणि मग स्पीड मध्ये पळते. किती स्पीड मध्ये जातेस तू अंदाजे? अंदाजे तरी 30-35 स्पीड तिचा असतो
आणि जेव्हा रेसिंगची तयारी असते मग त्यावेळेला तिचा तो स्पीड 28 पर्यंत ॲव्हरेज घेऊन जातो. ओके. तिचं हा सराव करता करता आम्ही जुलैमध्ये ती सायकल घेतलेली. मग भर पावसात 15 ऑगस्ट ही एक रेस असते, कस्टम पॉईंट इथे. खूप नावाजलेली रेस. मी खूप मिस केली लहानपणी तिला. मी कधीच त्या रेसला पार्टिसिपेट नाही केला, पण म्हटलं आता आपणही करायचं नाही, हिचाही सहभाग घ्यायचा. मग त्या रेसच्या तयारीसाठी आम्ही जेव्हा बाहेर पडलो, मग ते पावसातून चिखल वगैरे सगळं आमचं पूर्ण घरी आलो की घरचे असे ओळखत नसायचे, एवढे आम्ही चिखलाने माखलेलो असेल. मग तसा सराव करत तिचं हे केलं आणि त्यातच म्हटलं आता ही नवीन आहे तर हिला तो रूट माहिती पाहिजे. मग ते प्रभादेवी बरोबर आपलं सिद्धविनायक मंदिराच्या पाठीमागचा रूट आहे. मग तिथून कसं बाहेर पडायचं, तो कसा सर्कल आहे, कशी टर्न मारावं लागणार, कुठे टाकी आहे त्या टाकीच्या बाजूने किंवा इथे 4 टाक्या तर 2 टाक्यांच्या मधून तुला तिथून टर्न घ्यायचा आहे, याचा सराव तिचा घेतला पहिला. म्हणजे पहाटे आम्ही 5 वाजता उठून 5:30-6 पर्यंत तिथे टच व्हायचं. अच्छा. मग आता ही झाली प्रॅक्टिस. मग थोडा विरंगुळा पण पाहिजे. मग तसंच तिला तिथे पुढे आपला वरळी सिफेस, थोडा समुद्र किनारे फेरफटका मारून मग तिथे फोटो सेशन वगैरे. म्हणजे तिलाही आवडायचं की चला आपल्या रेसिंग सोबत बाबा मला थोडंसं फिरायला पण घेऊन जातात. आणि जेव्हा रेसचा दिवस आला मग त्या दिवशी जेव्हा मी तिला म्हटलं की तुला कसंही करून ह्या रेसमध्ये अंडर 10 मध्ये मुलांसोबत तिचा कॉम्पिटिशन होतं. अच्छा. कारण महिलांचा सहभाग कमीच होता आणि बघतो तर लहान मुलींना खूपच क्वचितच रेससाठी पाठवतात आणि भीती असते. पण तिने तो सहभाग केला आणि म्हणजे तिथे कसं 8 जणांना एकत्र सोडतात. मग त्या 8 जणांमध्ये 6 मुलं 2 मुली असं ब्रॅकेट वाईज तिने पहिली स्पर्धा जिंकली. मग त्यातून 4 मध्ये तिची निवड झाली. मग नंतर त्यांची सेमी फायनल होणार होती. पण त्यातच मी तिचा 2 ठिकाणी सहभाग केलेला. अच्छा. हा. तर मला एक मित्र म्हणला, अरे काय तुझा जीव काढतो का? म्हटलं माझ्या मुलीची ताकद मला माहिती आहे. तो शांत राहा म्हटलं. कारण एक स्पर्धा झाली की पुन्हा लगेच 5 मिनिटांनी ती स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा तिला उभं राहायचं हो खुल्या गटासाठी. बरोबर. आणि मग त्या 10 वर्षाखालील गटामध्ये जेव्हा बघितलं की कॉम्पिटिशनला माझा मित्र आहे मारियन, त्याची मुलगी होती. मला ही चॅम्पियन आहे ऑलरेडी. तिला सांगितलं की दीदी ऑलरेडी फर्स्ट काढणार आहे, तर तुला 2nd नंबर इथे कन्फर्म करायचा आहे. तुला कसंही करून इतरांच्या तुलनेत तुला 2nd नंबर कन्फर्म करायचा आहे. आता डोक्यात तर टाकलं 2nd नंबर कन्फर्म करायचा आहे खुल्या गटात. पण म्हटलं ही मग तशी तिच्या मागे राहील एकदम. मग नंतर मग जेव्हा रेस स्टार्ट होण्याच्या 1 मिनिट आधी पोहोचलं, तुला पहिलाच नंबर काढायचा आहे हे डोक्यात ठेव. त्या पद्धतीने तिला कॅच करायचा ठेव. आणि तिने तेच केलं. तिच्या पुढे 3-4 मुली गेलेल्या होत्या, त्यांना कव्हर करून तिने त्या गटातही 2रा क्रमांक मिळवला. आणि तो क्षण जो होता ना, जेव्हा ती रेस आतमध्ये येते, मी लिटरली त्या कॉर्नरला उभा राहिलो आणि एवढा जोराने ओरडलं असेल ना की पळायचंय तुला, मागे डिस्टन्स होता पण तुला एक टायमिंग काढायचं आहे. त्या जोरात ओढून तिला पळायला सांगितलं आणि नंबर कन्फर्म झाला. असं हे झालं की जे मी लहानपणी करू शकलो नाही ते माझ्या मुलीने केलं. ओके. म्हणजे डोळ्यातून आनंदाश्रू होते आणि मन असं भरून आलेलं की एकदम म्हणजे जमिनीवरच नव्हतं असं फील झालं. म्हणजे तिचा तो क्षण होता ना, तो माझ्या अंगात असा भिनला की स्पर्धेला खरेदीने सुरुवात केली. मी 2020ला मी सायकल घेतली, पण 2023 पर्यंत माझा कधीच कुठे नंबर लागला नव्हता. अच्छा. तिने पहिली ट्रॉफी जेव्हा आणली त्याच्यानंतरच माझी सुरुवात झाली. चांगली. आता तू मला सांग की बाबा तुझे कोच आहेत, तुझे ते वडील पण आहेत दुसरीकडे घरी गेल्यावरती, तर आता एवढे सगळे वर्ष जेव्हा तू रेसिंग करतेस, कोचिंग घेतेस तुझ्या वडिलांकडनंच, त्यांच्यामधले तुला स्ट्रॉंग पॉईंट कुठले वाटतात? त्यांची स्ट्रेंथ आता सायकल रेसिंग मध्येच आहे. त्यांना सायकल रेसिंग लहानपणीपासूनच आवडते. ते असे खूप तुला सांगताना म्हणजे ते कसे सांगतात, की केव्हा चिडतात का, शांतपणे सांगतात? कधी कधी खूपच स्लो झाले ना मी की ते ओरडून बोलतात चल पटकन. कधी असं तुला वाटतं का की बाबा खूप जास्त टफ आहेत
एवढे टफ कदाचित बाकीच्यांचे बाबा नसतील, नाही. असं कधी वाटतं? नाही. किंवा तुम्ही दोघं कधी एकत्र रेस करता? असं केलंय? एकदा केलेली. काय काय होतं तेव्हा मग? म्हणजे ते मला आधी स्टार्टिंगला पुढे जाऊन देतात हम्म. थोडं, आणि मग ते मागून स्टार्ट करतात, तरी म्हणजे माझ्या पुढे जातात. तू हरवलंस कधी त्यांना आजपर्यंत? नाही. नाही. प्रयत्न केलाय? हा, ट्राय केलंय पण नाही. नाही केलाय. होईल, एक दिवस होईल. मला वाटते ते सुद्धा वाट बघत असतील या गोष्टीची, आतुरतेने कधी वाट ही माझ्या बघतोय पुढे जाईल. की मी बघतो म्हणजे क्लाइंब तिचा थोडा वीक आहे, आणि आजचंच उदाहरण की मी थोडं तिच्यासाठी स्लो झालेलो, हा. तर ती बाजूने अशी स्पीडने यायची. मग जशी ती स्पीडने आली की मी माझा स्पीड थोडा वाढवत होतो. नक्कीच. भविष्यात असं होईल की ती मला ओरडेल की बाबा फास्ट पळवा. हम्म. मस्त. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही एवढ्या रेसेस केलेल्या आहेत, आम्हाला बाकीच्या प्रेक्षकांना जो जिता वही सिकंदर माहिती आहे, सायकल रेसवरचा पिक्चर म्हणून ते लोकांनी बघितलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रेसिंग करता तेव्हा कोणकोणते चॅलेंजेस तुमच्या समोर असतात? कारण हे फार एरवी लोकांना खूप कमी कळतं ह्या गोष्टी. चॅलेंजेस म्हणजे काय फेस करावं लागतं तेव्हा? कसं आहे, आता रेस म्हटलं तर तुम्हाला जिंकायचं आहे, हम्म. तर प्रत्येक वेळी आपण जिंकूच असं नाही, पण आपले पूर्णपर्यंत प्रयत्न ठेवायचे की जिंकण्याचे. हम्म. म्हणजे जेव्हा तुम्ही 10-12 रेस खेळाल हम्म. तेव्हा कधीतरी तुमचा एखाद्या ठिकाणी नंबर लागेल. अच्छा. एकदा हरलात म्हणून खचून तिथे जाऊ दे आता नाही होत, हम्म. तर ते सोडून देणं म्हणजे खूप चुकीचं होतं. हम्म. जसं मी लहानपणी जेव्हा सायकल स्पर्धा खेळायचो, तर जेव्हा विदेशी बनवडीच्या सायकल यांच्याकडे असायच्या, हम्म. कोल्हॅक वगैरे अशा, त्यावेळेला आम्ही इंडियन सायकलला मॉडिफाईड करून त्यांच्याशी टफ द्यायचो. तुम्ही मॉडिफाय करून? पूर्ण मॉडिफाईड, म्हणजे आपले एकदम हेवी असायच्या सायकल्स, मग त्यांना शॉर्टिंग करणं, म्हणजे शॉर्टिंग म्हणजे ते बॅकफोक थोडासा कट करायचा, तो पुन्हा वेल्ड करून आतमध्ये टाकायचा. अच्छा. मग तो गॅप कमी होतो. काय काय बदल केल्यावरती त्याचा परिणाम होतो? बदल म्हणजे आता तुम्ही बदल ज्या सीट पिलर वरती आपण बसतो, तो जो मधला पिलर असतो, तर आता तुम्ही आत्ताच्या लेटेस्ट बाईक्स बघितल्यात तर तो पिलर आणि टायर याच्यामध्ये हार्डली एक पेपर जाईल एवढीच गॅप असते. तर ते कारण असतं की तिथे तुम्हाला स्पीड वाढतो. अच्छा. हा, तो पेपर गॅप असल्यामुळे तो तुमचा स्पीड वाढतो, तिथे एअर लागत नाही, एरो शेप असतो, म्हणजे खूप असं त्याच्यात कॅल्क्युलेशन असतं, त्याच्यामुळे ती बाईक्स खूप स्पीडला असते. मग तेवढं 100% नाही, पण एक 30-40% आम्ही त्याला मॉडिफाईड करून त्या पद्धतीने बनवून त्या चालवायचं. सान्वी, तुझ्या शाळेमध्ये हे सगळं माहित असेल ना? तू सायकलिंग वगैरे एवढी करतेस, इतक्या स्पर्धा तू जिंकल्यात, सगळं माहिती आहे. मग ते तुला कसं बघतात? ते तुला कसं सपोर्ट करतात? माझ्या शाळेतले शिक्षक मला खूप सपोर्ट करतात. एकदा तर रत्नागिरीची रेस होती ना, तेव्हा मला थोडी सूट दिली होती. अच्छा. 1 तास लेट येऊ शकतेस तू शाळेत प्रॅक्टिस साठी. ओके. अच्छा. आणि परत पारितोषिक वगैरे मिळालं असं रेसेस मध्ये, तर त्याचं सुद्धा स्टेज होते, आमच्या शाळेचा जो स्टेज आहे ना त्याच्यावरती अनाऊन्स करतात. अच्छा. आणि आता मला एक खूपच वेगळा असा भाग इकडे मध्ये आणायचा आहे. तुम्ही दोघंही आता एका क्षेत्रात आहात, आणि याच्या पुढे तू ह्या क्षेत्रामध्ये यांचं जे यांची जी शिकवणी आहे ती तू पुढे नेत जाणार आहेस. इतक्या सगळ्या वर्षांमध्ये सान्वी, कधी असं झालंय का की एकमेकांची ही गोष्ट पटत नाहीये, मग त्यावरनं चिडचिड, वादविवाद, मला हे नाही पटत आहे तुमचं, असं नाही तसं नाही, एवढं नका सांगू, असं असं कधी काही असा काही किस्सा, असे काही तुमचे किस्से झालेत का? आहे आहेत. आठवतंय? नाही मीच सांगू? सांग, तू सांग ना. तूच सांग, तुला उठवत होतो तेव्हा काय केलंस? उठली नाहीस, रडलीस. आठवलं? झोप खूप असते तिला. अच्छा. हा, म्हणजे कधीच तरी असं होतो. आणि त्या क्षणाला मी तिला म्हटलं सुद्धा, म्हणजे एकदम गाढ झोपते, उठून बसवलं पुन्हा अशी झोपणार डोका टेकून. कारण तिने एवढं सर्व नाव कमवलं आज, सगळे तिचं नाव, म्हणजे आज खरोखर असं झालंय की आता झालेल्या रत्नागिरीच्या रेसमध्ये तिला नेलं नाही मी, कारण तो घाट एकदम टफ आहे आणि त्यांची कॅटेगरी नसताना तिला नेणं आणि उगाच हे नको, म्हणून मी त्यावेळेला नेलं नाही. तर तिथे गेल्यानंतर
सगळ्यात प्रथम मला काय प्रश्न होता, सान्वी कुठे आहे? ओ. म्हणजे मी बाजूलाच राहिलो. अरे मी आलोय ना, मला विचार ना, मला नाही विचारलं तिला विचारतो, सान्वी कुठे आहे? हा सान्वी कुठे आहे. म्हणजे असे तिथे फॅन्स आलेत तिचे. वाव. आणि हे मला खूप आनंद झाला की त्या मॅडम आल्या आणि डायरेक्ट मला विचारलं. 1 वर्षाचा गॅप, मी समोरच्या व्यक्तीला पाहतोय काय, पण त्यांनी तिचा चेहरा एवढा लक्षात ठेवलेला की सान्वी कुठे आहे, डायरेक्ट मला विचारला. तर म्हटलं, मी सरळ म्हटलं तुम्ही इथे क्रायटेरिया ठेवत नाही काय, कॅटेगरी ठेवत नाही, त्याच्यामुळे म्हटलं नाही आणलं मी तिला. तिच्या एक छाप अशी पडलेली आहे आणि खूप रिस्पेक्ट करतात. आज माझे काही सायकल मित्र झालेले आहेत. पण सान्वी, खरंच सांगतो, तुझ्या घरात तुला कोच मिळालाय, ही गोष्ट खूप कमी मुलांना मिळते आयुष्यात. आणि आज तुला जे मिळतंय ते यापुढे असंच राहू दे. तुझे पाय जसे सायकलवर आहेत तसे जमिनीवर पण राहू देत. हीच शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्रामध्ये आज आपण गोष्ट पाहिली बाप लेकीची. त्यांच्यामधलं ट्युनिंग कसं आहे, एक बाप जेव्हा कोच म्हणून उतरतो तेव्हा तो कशा प्रकारे आपल्या मुलीला ट्रेनिंग देतो आणि ती काय करू शकते, काय गाठू शकते, हे सगळं आज आपण या गोष्टीमधून पाहिलं, ऐकलं, अनुभवलं. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या पहिल्या सायकलीची शपथ कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ट्रिंग ट्रिंग.